कालचे शब्द होते. मी जेव्हा स्वागताध्यक्ष म्हणून त्यांना निमंत्रित केलं तर मग मी विजूभाऊंना सहज बोलून गेलो. म्हणजे ते मला कोटी करत होते, माझ्यावर कोटी करत होते. तेच इकडचेही वार येऊ शकतात. तर मी त्यांना म्हणालो, चंद्रपूरची आराध्य देवता माता महाकालीला नमन करतो. महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री, चंद्रपूरचे सुपुत्र, लोकनेते मासा कन्नमवार यांच्या शतकोत्तर रजत जयंती कार्यक्रमाला उपस्थित चंद्रपूर जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, झुंजार व्यक्तिमत्व आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मंचावर उपस्थित ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय श्री हंसराज अय्यरजी, मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माजी विरोधी पक्ष नेते, याच जिल्ह्याचे असलेले आमचे विजयभाऊ वडेट्टीवार, मंचावर उपस्थित या जिल्ह्याच्या नेत्या माजी मंत्री श्रीमती शोभाताई फडणवीस, या ठिकाणी उपस्थित या जिल्ह्याच्या चंद्रपूर लोकसभा वनी आर्णी क्षेत्राच्या खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, मंचावर उपस्थित देवरावजी भोंगे, आमदार राजुरा, सुधाकरजी अडबाले, आमदार, जिल्हाधिकारी यांचा चार्ज असलेले श्रीमान विवेक जॉन्सन, कमिशनर पालीवाल साहेब, मंचावर उपस्थित श्रीमान कन्नमवारजी, इतर सर्व मान्यवर, या मासा कन्नमवार रजत जयंती समारोह समितीचे अध्यक्ष नंदूभाऊ खनके, सचिव कोटेवारजी, डॉक्टर महाकुलकरजी, अशोक भाऊ जीवतडे, माजी आमदार सुदर्शन निमकर, संजय धोटे, इतर सर्व 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 मान्यवर उपस्थित, मासा कन्नमवारांवर प्रेम करणारे सर्व चंद्रपूर जिल्ह्यातील देशभक्त, धर्मप्रेमी, समाजप्रेमी बंधूंनो, सर्वांना नमस्कार. आजचा दिवस हा महत्वाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. कारण की मासा कन्नमवारांची ही शतकोत्तर जयंती आहे आणि एक शतकानंतरही अजूनही कन्नमवारांना आठवण केल्या जाते. ते आठवण याकरता केल्या जात नाही की ते चंद्रपूर जिल्ह्याचे सुपुत्र होते, त्यांची आठवण याकरता केल्या जाते की एक गरीब समाजातला, सर्वसाधारण कुटुंबातला माणूस प्रसंगी पेपर वाटत देशाची, समाजाची सेवा करायची ही भावना ठेवतो आणि आपल्या कामाने इतक्या उंचीवर पोहोचतो. या महाराष्ट्राचा मंगल कैलास ज्यांनी आणला, यशवंतराव चव्हाणांच्या नंतर जर कुणाला मुख्यमंत्री करायचा जेव्हा प्रश्न आला तर तेव्हा एकच नाव पुढे आलं होतं, ते म्हणजे या जिल्ह्याच्या भूमिपुत्राचं, कन्नमवारांचं नाव पुढे आलं. या ठिकाणी हा योगायोग म्हणावा लागेल. हा योगायोग असा आहे की शतकोत्तर जयंतीच्या वेळेस या भूमिपुत्र कन्नमवारांची शतकोत्तर जयंती आहे आणि याच निमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थित असणारे या जिल्ह्याचे भूमिपुत्र सुद्धा देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री पदावर आरूढ आहे. मी सहज काल रात्री मनामध्ये विचार आला की ही दोन्ही माणसं चंद्रपूर जिल्ह्याची एवढ्या उंचीवर का बरं गेली, काय असं यांच्यामध्ये साम्य आहे. तेव्हा असं लक्षात आलं की अनेक गोष्टींचं साम्य देवेंद्रजीमध्ये आणि मासा कन्नमवारांच्या मध्ये मला त्या ठिकाणी दिसलं. हे दोन्ही द्रष्टे होते, मोठ्या मनाचे हे म्हणून नेते म्हणून प्रसिद्ध होते. मासा कन्नमवारांच्या बाबतीतले अनेक प्रसंग या ठिकाणी वेळ नाही, मला सांगता येणार नाही, पण त्यांच्या मोठ्या मनाच्या अनेक प्रसंग आपण पुस्तकामध्ये वाचलेले आहे. परंतु अनेक प्रसंगांचा, देवेंद्रजींच्या मोठेपणाचा, मोठ्या मनाचा अनेक प्रसंगांचा मी साक्षीदार आहे, हे सुद्धा मी या ठिकाणी सांगायला आलो. काल असाच विषय निघाला ओघाओघात, मला छापील भाषण दिलं, मी ते बाजूला ठेवलं की जेव्हा यशवंतराव चव्हाणांना मुख्यमंत्री करायचा विषय आला, इतर ठिकाणच्या अनेक आमदारांनी विरोध केला, परंतु त्यावेळेस विदर्भातले 54 आमदार घेत यशवंतराव चव्हाणांना मुख्यमंत्री करण्यासाठी भक्कमपणे पाठिंबा देणारे कन्नमवार होते. तोच विषय तेवढाच मनाचा मोठेपणा दाखवत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी 105 नव्हे तर 115 आमदारांचा पाठिंबा देणारे सुद्धा देवेंद्र फडणवीस या ठिकाणी मी पाहतोय. तोही प्रसंग आहे. मी जेव्हा त्यावेळेस विचारलं भाऊंना, जेव्हा असा निर्णय झाला, एकदा असंच माझ्याशी सहज बोलून गेले होते
मी म्हटलं भाऊ तुम्ही चंद्रपूरला आलं पाहिजे. गुवाहाटीला होतो, रोज बोलणं व्हायचं. त्या बोलण्याच्या वेळेस मी म्हटलं भाऊ तुम्ही चंद्रपूरला आलं पाहिजे. तर त्यावेळेस ते सूचकपणे बोलून गेले की मला वेळच वेळ राहणार आहे, एकदा हे सरकार बसलं की मी पूर्ण महाराष्ट्र फिरणार आहे. पण मला माहित नव्हतं देवेंद्र भाऊ की तुम्ही मुख्यमंत्री नाही तर त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी घेत पूर्ण महाराष्ट्र फिरण्याचा संकल्प तुम्ही केला होता. त्यावेळेस जर मनात आणलं असतं तर देवेंद्रजीच त्यावेळेस मुख्यमंत्री झाले असते. परंतु त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. त्यांनी सांगितलं की हे जे लोक आले आहेत यांना मुख्यमंत्री करा, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा, मी त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. हा सांगणारा इतका मोठ्या मनाचा माणूस हा जिल्ह्याचा सुपुत्र आहे, सुद्धा आपल्याला आनंदाचं देणारी गोष्ट. दृष्टी विकासाची दृष्टी कन्नमवारांची होती. आज जो आपण जो यवतमाळ मार्गे जाणारा मुंबईचा जो मार्ग आहे त्यावेळेस मासा कन्नमवारांनी पूर्ण तो मुंबईपर्यंतचा मार्ग सुधाकर भाऊ केला होता. मुंबईला सरळ चंद्रपूरची गाडी गेली पाहिजे ही भूमिका त्यांची होती. तीच भूमिका देवेंद्रजी यांनी ठेवत नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग केला. एवढंच नव्हे तर तो आता चंद्रपूर मुंबई समृद्धी महामार्ग होत आहे. दाताळ्यावरून निघालेला माणूस सरळ मुंबईला पोहोचेल ही सुद्धा दृष्टी असणार. त्यावेळेस अनेक तलावचं बांधकाम, जल शिवाराच्या योजना त्यावेळेस कन्नमवारांनी केल्या. तशाच योजना जलयुक्त शिवाराची योजना ही भूमिका देवेंद्रजींनी केली. मेडिकल कॉलेज नागपूरचं मासा कन्नमवारांनी केलं. चंद्रपूरच्या मेडिकल कॉलेजला मागच्या शासनामध्ये मंजुरी देत पैसे देण्याचं काम आरोग्याच्या क्षेत्रामध्ये करण्याचं काम सुद्धा देवेंद्रजींनी केलेलं आहे. अनेक गोष्टी साम्य सांगण्यासारखं आहे. परंतु निश्चितपणे माणूस पदानी मोठा होत नाही, शिक्षणाने मोठा होत नाही, वयाने मोठा होत नाही. जर त्याला आठवण केल्या जाते, शेकडो वर्षाच्या नंतर जर कुणाला आठवण केल्या जाते तर केवळ त्यांनी केलेल्या कामाने आणि त्यांनी दाखवलेल्या मोठेपणामुळे केलं जाते. हे सुद्धा आजच्या या प्रसंगी आपण या ठिकाणी अधोरेखित केलं पाहिजे. मी भाऊ तुमचं या ठिकाणी स्वागत करतोय. परंतु या स्वागत समितीचे करत असताना काही चंद्रपूरच्या दृष्टिकोनातून काही मागण्याही स्वागताध्यक्ष आहे. कारण की मागण्या केल्याच पाहिजे. तुम्ही राज्याचे कल्याणकारी लोकनेते आहात, चंद्रपूर जिल्ह्याचे सुपुत्र आहात. माता महाकालीच्या मंदिरामध्ये आपण आता दर्शन करून या. आपल्या चंद्रपूरची सुरुवात केलेली आहे. जी या ठिकाणचं मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल हे थोडं अपूर्ण राहिलेलं आहे. त्या मेडिकल कॉलेज आणि कॅन्सर हॉस्पिटल, मेडिकल कॉलेजला एक साधारणतः 100 कोटी रुपयाची, आता मी मुश्रीफ साहेबांची भेट घेतली होती, आणि कॅन्सर हॉस्पिटल याच्यासाठी जे उर्वरित निधी देऊन आपण मासा कन्नमवारांना श्रद्धांजली म्हणजे त्यांचा सन्मान करणारा हा निधी हे दोन्ही कॉलेज चालू करावे ही सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी या निमित्तानं विनंती करतो. या ठिकाणी काही सिंचनाचे प्रकल्प आहे, ज्यामध्ये धानोरा बॅरेज आहे, तो सुद्धा आपण पूर्ण करावा ही या ठिकाणी माझी मागणी असणार आहे. मी अनेक गोष्टींच्या बद्दल देवेंद्रच्या बद्दल मी सांगू शकतो, कारण की मी त्यांचं व्यक्तिमत्व खूप जवळून पाहिलं, खूप जवळून पाहिलं. अनेक प्रसंगांमध्ये त्यांनी मला सोबत ठेवलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हाही मी कधी एखादा कागद दिला, ते मुख्यमंत्री होते, विरोधी पक्षनेते होते, विजूभाऊ वडेट्टीवार या ठिकाणी बसलेले आहेत. विजूभाऊ सुद्धा ते काम करून द्यायचे. परंतु देवेंद्रजींनी मात्र कोणतंही काम कधी हा विचार केला नाही की मी त्यावेळेस तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये निवडून आलो होतो, मी अपक्ष होतो. परंतु देवेंद्रजीनं मोठं मन दाखवत नेलेलं प्रत्येक काम करून देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. विजूभाऊ सुद्धा या निमित्ताने विजूभाऊ या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे. आनंदाची गोष्ट आहे. काल विजूभाऊ म्हणत होते हा वारांचा जिल्हा आहे, 3 वार 6 पैकी 3 वार इथले आमदार आहे, म्हणजे 6 आमदार या जिल्ह्याला आहे, विधानसभा सदस्य त्याच्यातले 3 आमदार आहे. विजूभाऊ तुम्ही एक गोष्टही बोलून दाखवली की या जिल्ह्याला मंत्रीपद पाहिजे होतं आणि ते मंत्रीपद वारांना मिळावं अशी तुम्ही इच्छा दाखवली होती. मी सुद्धा कालचे शब्द होते. मी जेव्हा स्वागताध्यक्ष म्हणून त्यांना निमंत्रित केलं तर मग मी विजूभाऊंना सहज बोलून गेलो. म्हणजे ते मला कोटी करत होते, माझ्यावर कोटी करत होते. तेच इकडचेही वार येऊ शकतात. तर मी त्यांना म्हणालो, ते मला म्हणत होते की जोरगेवार मुनगंटीवार पैकी एक असावा या मंत्रिमंडळामध्ये. मी म्हटलं हेच जे देवाभाऊ आता बोलले, मी तेच बोललो की कदाचित एक जे मंत्रिमंडळामध्ये जे ठेवलेलं आहे ते कदाचित ह्या 6व्या वारासाठी 3ऱ्या वारासाठी वडेट्टीवारांसाठी ठेवलं आहे, एवढं सुद्धा मी या ठिकाणी बोलतो. परंतु विजूभाऊ जाऊ दे, आता बोलत नाही, बरोबर नाही, तो प्रसंगही नाही.
परंतु एक गोष्ट पण नाही, वारांनी मंत्री व्हावं ही भूमिका ठेवणार आहे, पण हा वार त्यांच्या पक्षात यावं याच्यासाठी जे प्रयत्न करायचे ते सुद्धा या ठिकाणी करतो. आणि देवेंद्रजी आपण या ठिकाणी आलात, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि ह्या चंद्रपूर जिल्ह्याचं आता सकाळपासून एक प्रश्न पूर्ण चंद्रपूर जिल्ह्याला तर पडलाच आहे, परंतु अख्ख्या महाराष्ट्राला तुम्ही जिथे जात असाल तिथे विचारताय की त्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण. आता पालकमंत्री कोण हा आमच्यासाठी तर प्रश्न कोण आहे, कारण की पूर्ण राज्याचंच पालकत्व देवेंद्रजींनी आपल्या जिल्ह्याच्या सुपुत्राने घेतलेला आहे. त्याच्यामुळे तो पालकमंत्री कोण हा प्रश्न नाही, पण तो आमची एक भावना चंद्रपूरकरांची आहे. तसं ते त्याचा कायदा आहे, नियम आहे, काय माहीत नाही आहे, परंतु गडचिरोलीचं पालकत्व घेण्याची तुमची एकंदर भूमिका, तो जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून मी पाहिली ती प्रतिक्रिया. तर आमची विनंती एक असणार आहे भाऊ की आपण या जिल्ह्याचे सुपुत्र आहे. चंद्रपूर गडचिरोली जिल्हा एकच आहे आणि वाघांचा जिल्हा आहे, आणि वाघांच्या जिल्ह्यामध्ये नेतृत्व करणारा वाघच पाहिजे. त्याच्यामुळे देवेंद्रजी तुम्ही या ठिकाणचं या जिल्ह्याचं पालकत्व घ्यावं ही चंद्रपूरकरांची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. शतकोत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला स्वागताध्यक्ष 25 दिवसापूर्वी केलं. हे मोठे हुशार लोक आहे. मग मी सहज विचारलं मला कशाला तुम्ही स्वागताध्यक्ष करता, तेही आता. तर ते म्हणाले भाऊ आमची इच्छा आहे की बा कन्नमवार वार होते तर तुम्ही सुद्धा जोरगे वार आहे म्हणून तुम्ही स्वागताध्यक्ष वा. मग त्याच्यात सांगितलं की विजय भाऊ सुद्धा राहणार आहे, सुधीर भाऊ राहतील, आणि एकंदर सर्वच लोकांचा हा सर्व पक्षाचा सगळ्यांचा विचाराचा हा कार्यक्रम असल्यामुळे आणि मलाही त्याचा आनंद झाला की चला कुणीतरी आहे की आपल्याला त्या ठिकाणी एक सन्मानाची खुर्ची देण्याकरता ही समिती तयार झाली. आणि त्यांनी एक असंच मग मी बोलता बोलता बोलून गेलो की म्हटलं याच्यात बोलवणार कोणाला, तर त्यांनी म्हणत की असं काही आम्ही काही ठरवलेलं नाही आहे, फक्त हा कार्यक्रम चांगला व्हावा ही भूमिका आहे. मग मी त्या समितीच्या लोकांना घेऊन अधिवेशन चालू असताना नागपूरला भेटायला गेलो. देवेंद्रजींना कागद दिला. त्यांच्या मनामध्ये भाऊ शंका होती. शंका अशी होती की या समितीतले बरेचसे लोक काँग्रेस विचाराचे लोक आहेत. समितीचा अध्यक्ष सेवा दलाचा अध्यक्ष आहे. मागच्या निवडणुकीत माझ्या स्टेजवर होत्या, अपक्ष होत होतो, यावेळेस नव्हते. विजू भाऊचा धाक होता. संदीप भाऊ गड्डमारा इतरही लोक आहेत. सुरेश भाऊ महाकुलकर आहे, नगराध्यक्ष होते. तर देवेंद्रजी येतील का म्हटलं, देवेंद्रजी येतील आणि येतील, 100% येतील. कारण की देवेंद्रजी कधीही कोणतीही जात पात धर्म आणि पक्ष पाहत नाही. जिथे चांगलं काम आहे तिथे जरूर येतात. इतक्या मोठ्या मनाचं देवेंद्रजीचं मन खूप मोठं आहे आणि हाही एक या ठिकाणी प्रसंग सांगण्यासारखा आहे. आणि कोणत्याही विचार न करता, खरं तर आज माझी माहिती होती की आज त्यांना दिल्लीला जायचं होतं. प्रधानमंत्री महोदयांसोबतची बैठक होती. त्यांनी जे वेळेचं कॅल्क्युलेशन केलं त्यांनी ती वेळ वाढवून घेतली. म्हणजे आजच्या ऐवजी कदाचित 1-2 दिवसात पुढे ते दिल्लीला जाणार आहे. परंतु कन्नमवारांच्या जयंतीचा घेतलेला कार्यक्रम सुटू नये ही भावना ठेवत त्यांनी आपला तो महत्वाची बैठक त्यांनी थांबवली, परंतु या कार्यक्रमाला आले. त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद व्यक्त करतो. भाऊ, चंद्रपूर विधानसभेसह चंद्रपूर जिल्ह्याचं एकत्रित आपण एक सगळ्या बैठक घ्यावी आणि जे जे प्रश्न चंद्रपूर जिल्ह्याचे आहे ते सर्व मार्गी लावावे ही विनंती करतो. आणि चंद्रपूरकरांच्या वतीने मातेला प्रार्थना करतो. ही भूमी वेगळी आहे. या ठिकाणी माता महाकालीचं मंदिर आहे, तसंच दीक्षाभूमी सुद्धा आहे. 68 वर्षापूर्वी ज्या दीक्षाभूमीचं या ठिकाणी 2च जगामध्ये आहे, एक चंद्रपूरची दीक्षाभूमी आहे. त्या दीक्षाभूमीला 100 कोटी रुपये मिळावे. या ठिकाणी घोटेकरजी आहेत. घोटेकरजींनी मला सांगितलं की आम्ही जेवढे राष्ट्रपती जेवढे प्रधानमंत्री 68 वर्षामध्ये झाले 1956 पासून त्या सर्वांना निवेदन दिली, मुख्यमंत्र्यांना निवेदन दिली, परंतु दीक्षाभूमीला मात्र पैसे मिळाले नाही. 100 कोटी तर सोडा, 1 लाखही मिळाले नव्हते, काहीच पैसे मिळाले नव्हते. परंतु मी जेव्हा देवेंद्रजींकडे हा विषय नेला, अधिवेशन चालू होतं, मी एका साध्या चिठ्ठीवर एक कागद पाठवला भाऊंच्या जवळ की भाऊ, मुख्यमंत्री साहेब हे आपल्या त्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देत आहे, त्याला त्याच्याबद्दल तुम्ही घोषणा करायला सांगा. एका साध्या कागदावर 4 ओळीच्या चिठ्ठीवर मुख्यमंत्र्यांना सांगितलं, त्यांनी 100 कोटी रुपयाची घोषणा करा आणि शिंदे साहेबांनी 100 कोटीची घोषणा करायला देवेंद्रजीच्या शब्दांनी लावलं. हा तो विचार आहे. आणि आता त्याचं कामही सुरू झालं आहे. हे सुद्धा मला एक भाऊ, एक विनंती आमची अशी आहे की मासा कन्नमवार यांची
जयंती ही शासकीय म्हणून जाहीर करावी. अजूनपर्यंत ती जाहीर झालेली नाही. एक प्रशासकीय काही सुट्टी मागत नाही आम्हाला, फक्त ती शासकीय जाहीर झाली तर कॅलेंडर आणि इतर ठिकाणी सुद्धा आपल्याला ते करता येईल. चंद्रपूरचे म्हणून जे जे प्रश्न आहे ते आपण मार्गी लावावे. या ठिकाणी ताडोबा सफारी मंजूर झालेली आहे 400 एकर जागेमध्ये. 287 कोटी रुपयाची ती अर्थसंकल्पामध्ये घोषित झालेली आहे. ती सुद्धा मार्गी लागावी. धानोरा बॅरेज मार्गी लागावा आणि एकंदरच चंद्रपूर जिल्ह्याचे जे जे प्रश्न आहे ते मार्गी लागावे. आता तुम्ही हेही सांगितलं की या ठिकाणी एअरपोर्टचा विस्तार व्हावा, त्याही दृष्टिकोनातून आपण सर्व काम करावं ही विनंती करतो. पुन्हा एकदा चंद्रपूरकरांच्या वतीनं मी धन्यवाद देतो आणि असाच तुमचा सन्मान आता तुम्ही मुख्यमंत्री म्हणून आम्हाला पहिल्यांदा करता आला. पुढच्या 5 वर्षामध्ये नंतर या देशाचं नेतृत्व करत आम्ही तुमचा सन्मान करावा ही सुद्धा आमच्या सर्वांची भावना आहे. देवाभाऊ हे राज्याचे नव्हे तर देशाचं नेतृत्व करतील ही सुद्धा आम्हाला 100% आमची भावना आहे आणि माता महाकाली ती पूर्ण करेल ही या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आपल्याला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय चंद्रपूर.